हे बघा आपल्या गावातले मुलं. बस भाई, धन्यवाद भाई, धन्यवाद. उगा बांधा पटापट उगा. सुरुवात केली बघा यांनी कांदा भरायला. भरून टप घेतला काय एवढा टप एकटा आणलं घेतलं माहितीये का कोणता एवढा टप ह्यो टप. चला काहीच कांदा भरलाय बघा इथं, पूर्ण फुल ट्रॉली भरली. बघा कशा प्रकारे काम असतं शेतकऱ्याचं. एवढ्या रात्रीचं पण यावं लागतं. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मस्त सकाळ सकाळी फ्रेश झालो. आता आपल्याला थोड्याच वेळात शेतात पण जायचंय. काल पवनच्या लग्नाचे काही शॉपिंग होती, कपडे वगैरे होते, ते घेतले गेलेत. माझा अजून 1-2 ड्रेस घ्यायचे बाकी आहेत, ते पण घेऊयात आपण. बट आपल्याला मावशींचा फोन पण आला की कधी येतोय लग्नाला. सो आज जायचं होतं, पण उद्या नैना पण येणार आहे. सो त्याच्यामुळे नैना आणि आपण सोबत जाणार आहोत. तर मग उद्याच निघायचं आहे आपल्याला. सो आज आपलं थोडंसं शेतामध्ये कांदे भरायचे काम पण चालू आहे. कारण एसेडमध्ये जे आपण वाळू टाकलेली होती बघा, त्या वाळूवरती सगळे कांदे आपल्याला भरून ठेवायचे. तर ते आज आपण ते जे काम आहे आज ते आपण कंप्लीट करून टाकूयात. कारण पुन्हा लग्नाचे पण दिवस येत आहेत. आता जवळ आलेत लग्न, 20-21ला लग्न आहे. सो मग त्याच्यामुळे आपल्याला शेताची सगळे कामं फिनिश करायचे आहेत 20 तारखेच्या आत. कारण मम्मी पप्पा ते पण 1-2 दिवस आधी येणार आहेत. मी उद्या जाईल. ठीक आहे, चला आता निघूयात आपण शेतामध्ये. आपण शेतामध्ये आलो. इथं बघा काहीतरी करून ठेवलेलं आहे या साईडला. हे बघा शेडच्या बाजूलाच इकडं सगळं नांगरून ठेवलं आहे बघा. इथं हे का नांगरलं आहे माहिती आहे का तुम्हाला? कालच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं, परवाच्या ब्लॉगमध्ये, की आपले जे बैल होते ना घेतलेले नवीन बैल, ते व्यवस्थित चालत नव्हते. मग त्यांच्या जागी ना नवीन बैलजोडी आणले आपण. आणि हे बघून घ्या कशी बैलजोडी आपल्याला. एकच नंबर आहे भाई. आधीच्या बैलांपेक्षा तर खतरनाक आहे दिसते भाई, एकदम जबरदस्त. बघा मारतात का काय माहीत नाही आपल्याला अजून, पण जबरदस्त बैलजोडी आहे भाई. कशी आहे आपली बैलजोडी नवीन? ते बघा एकच नंबर, खतरनाक आहे बैलजोडीमध्ये. बाहेर गणेश बसलाय, गणेश सांगत होता अशी बैलजोडी पाहिजे आहे. कशी कॉमेंट करून नक्की सांगा. एकच नंबर बैलजोडी भाई. आला बैल मारतोय हा तो, कदाचित मार का बैल दिसतोय हा. लगेच आला अंगावरती तो. चला भाई मस्त आहे पण बैल जोडी खतरनाक. हे काय मारतोय का काय गणा? मारतो का बैल? अरे हा ना, ह्यो एक अंगावर येतो डायरेक्ट. चला काहीच जाऊयात आपण आता तिकडे चिचा खाली. चला या काहीच सर्वांनी जेवणला शेतात आलो होतो. चला म्हटलं आता जेवण पण करून घेऊयात, नंतर वेळ भेटणार नाही आपल्याला. जेवण झालं आपलं आणि मम्मीने ते बघा तिकडं कांदे खांडायला गेले. तर रोहितच मामा त्यांचं कांदे खांडायचं काम चालू आहे. आणि आताच थोड्या वेळापूर्वी जे तुम्हाला आता बैल दाखवलेत ना, ते आपले नाही आहेत. कारण मला असं वाटलं आमचे बैल मार्केटला पाठवलेले आहेत. आधी जे बैल घेतले होते ते, कारण त्याच्यातला एक बैल चालत नाही. मग मला असं वाटलं की ते मार्केटला बैल पाठवलेत आणि नवीन बैल आपले येऊन गेलेत. पण ते बैल जे आहेत ना, ते रोहिदास मामान त्यांचे बैल होते. हे आपलं जे वावर आहे ना, ते थोडंसं काम चालू होतं त्याच्यासाठी बैल आणले होते ते रोहिदास मामान त्यांचे. इकडं बघा सुरान ते नाना आणि सुरा वावर बांधायचं काम चालू आहे. इथं गवारांसाठी जे वावर आपण तयार केलं ना काल परवा, त्याचं थोडं बांधायचं काम चालू आहे. बघा इकडं सुरा वावर बांधायचं काम चालू आहे. आणि ह्या साईडला बघा नाना. ह्या साईडला आपल्याला गवार लावायची आहे. आता तर काय आजच कदाचित लावून होईल. मम्मीने त्यांचं तिकडं काम चालू आहे, कांदे भरायचं, कांदे खांडायचं काम चालू आहे. तेवढं झालं, जर वेळ उरला तर आजच कदाचित लावून देतील संपूर्ण गवार. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळात. उगा बांधा पटापट उगा. ना किस्ता दुरा बांध रे. नाही काय करतो लांगे जाऊ ठीक आहे. बांधते दुरा हे या जाऊ. हा ठिकून असा एक ते लांगी बांधून राहायला बरं लागले. आता तू ही लांगी बांधून घेतो खा लागली. दूरच बांध फक्त बस झालं. आता थोडंसं राहिलं, हे थोडंसं बाकी फक्त. आता सुराचं एवढं झालं की मग थोडा वेळ आराम करूयात आपण. बघा सुरा बांधतोय, इकडची लाईन मी बांधून घेऊन आलो आणि इकडची सुरा बांधता येतोय. बघा खतरनाक काम राहतं बाई. 1-1 मिनिटात 2-2 मिनिटात नुसता दम लागतो डायरेक्ट. हा सुरा
पूर्ण घाम वगैरे सगळं निघतो बाई इथं. शेतीचं कामच खतरनाक आहे. चला आता थोडा आराम करूयात. थोडं सावलीखाली आराम करायला आलो होतो. बघा पूर्ण गरम झाला डायरेक्ट. बनियन सगळं ओला झाला. सुरा पण आला. हे बघा इथं आराम करतायत रोहिदास मामा म्हणतो. आणि इकडे बघा अजिंत्या गवाऱ्या नेंदल्यात. त्याचं तण बाहेर फेकून देत आहेत अजिंत्या. चला आता थोडा वेळ आराम करू. थोडंसं गावात जायचं आपल्याला, एंगेजमेंट आहे गावामध्ये. सो जाऊन परत येऊयात, नाही तर मग थोडा वेळ तिथं घरीच आराम करूयात. ऊन बी खूप जबरदस्त पडायला लागले. चला जाऊयात आता घरी. साखरपुड्यामध्ये आलो होतो इकडनं. तर बघा आपला दीपक भाऊ जेवण आलो होतो बाई इकडं. चला लागलाय साखरपुडा. बसलेत बघा सगळे जेवणला. एवढं ऊन आहे भाई तरी. हे बघा आपल्या गावातले मुलं. बस भाई धन्यवाद भाई धन्यवाद. चला गाईज दिलीप भाऊला फॉलो करा. हे बघा तिकडे गाईज आपले गावातले मुलं. चला गाईज साखरपुडा झाला होता. थोडा वेळ घरी आराम केला. आता आपल्याला कांदे भरायला जायचं. एक ट्रॅक्टर येतोय मागे. नाना तो गेला पुढे. सुरा आणि साहेबभाऊ ट्रॅक्टर घेऊन येतोय. आज आम्ही सोबत. चला म्हटलं चला जाऊयात आपण. कांदे भरल्या जातील. आज एक ट्रॅक्टर होईल. टाइम पण झालाय आणि उद्या सकाळी बाकीचा कांदा आपल्याला भरायचा आहे. चला जाऊयात आपण. चला गाईज आपण शेतामध्ये आलोय आता. बघा हा जो कांदा आहे ना आपल्याला, हा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आहे. ट्रॅक्टर पण येऊन गेला बघा. सुरा चालवता तो ट्रॅक्टर. अमित पण ट्रॅक्टरवर बसला. आम्ही आलो इकडनं. चला आता आपल्याला हा कांदा भरून घ्यायचा आहे. आता वेळ पण खूप झाला आहे. एकच ट्रॅक्टर कांदा निघेल याच्यामध्ये आणि बाकीचा मग आपण उद्या सकाळी भरणार आहोत. हे बघा ट्रॅक्टर पण येऊन गेला मस्तपैकी. आता होईल का नाही बघू. आता 3-4 जण आहेत आम्ही. 3-4 जणांना हा पूर्ण ट्रॅक्टर भरायचा आहे आता आपल्याला. चला आता सर्वात आधी आपल्याला ही जी पात टाकली ना कांद्यावरती, ही सगळी काढून घ्यायची. बघा तिकडं रोहिदास म्हणतो काढतोय पात. तशी आपल्याला सगळी पात खाली फेकायची आहे. चला करूयात आपण स्टार्ट. सुरुवात केली बघा यांनी कांदा भरायला. भरून एवढंच एवढीच तागारी गेले. सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात हे बघा काय असे भरून मध्ये फेकायचे नसते. आणि हे सगळे आपल्याला त्या शेडमध्ये टाकून द्यायचे आहेत. चला आता करूयात आपण सुरुवात. चला काहीच बघा एवढं भरला ट्रॅक्टर. अजून भरायचं काम चालूच आहे बघा इकडं. या साईडला आम्ही ते भरून ठेवतोय. चला आता अजून थोडंसं बाकी पूर्ण फुल भरायचं आहे आपल्याला. हे बघा रोहिदास म्हणते एवढा टप एकटा आणलं तिथलं माहितीये का? कोणता एवढा टप. ह्यो टप हा उचलशील. दाखवतो तुम्हाला. उचल पण चालतं. उचल आता. आहे त्यो नाही रे. काय करा नाही. फुल झालंय आता. हे ट्रॅक्टरचं फालकं जे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला, कारण कांदा खाली पडून येतोय. आता डायरेक्ट वरून कांदा टाकायचा आहे आपल्याला. बघा पूर्ण फुल झाला आहे कांदा. बघा या साईडला पूर्ण फुल होऊन गेला कांदा. हे बघा फालकं लावलं गेलं आता मस्तपैकी. आता डायरेक्ट वरून कांदा टाकायचा आहे. हे बघा या प्रकारे आता कांदा टाकायचा. भरा फटाफट. आहे दम लागून गेला तुला. दम लागला. हा चला गाईज कांदा भरलाय बघा इथं. पूर्ण फुल ट्रॉली भरली बघा इकडं. हा हा हे काय इथंच आहे ना. चला गाईज आता ट्रॅक्टर निघालाच आपला थोड्या वेळात. चला भेटूया थोड्या वेळात. ट्रॅक्टर निघालाय आता. हे बघा इकडं रोहिदास आणतो. हे बघा चला आता ट्रॅक्टर पण चालला. जाऊयात आपण आता घरी. रोड येऊन गेला ट्रॅक्टर. आता आपल्याला हे कांदा इकडे शेडमध्ये टाकायचा आहे या साईडला. बघा हे बघा काहीच ट्रॅक्टर आहे येतोय आता या साईडला. बघा इथे आपल्याला शेडमध्ये टाकायचा आहे कांदा. पूर्ण फुल अंधार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल. माझा मोबाईलची चार्जिंग पण कमी झाली आहे. त्याच्यामुळे मी सुराचा मोबाईल लावून घेतलेला आहे. बघा आता इथं ट्रॅक्टर येतोच या साईडला. बघा चला आता आपण तिकडं जाईन. ट्रॅक्टर सुराला म्हणा नीट नीट. बघा आता इथे कांदे
उतरवत आहेत. ट्रॉली वरती केलेली आहे बघा. 8:30 वाजून गेलेत, पूर्ण अंधार पडलेला आहे. हे बघा कांदे कसे खाली येत आहेत. आता हे झाले की आपण आता थोड्या वेळात घरी निघणार आहोत, कारण आता अंधार पण खूप झाला आहे. नाही तर अजून एक ट्रॉली आपल्याला भरायची होती. सो आता एवढी लास्ट ट्रॉली आहे. ही पूर्ण कांदा आता बघा इथं खाली येऊन गेला आहे कांदा आपला. आता थोड्या वेळातच आपण निघणार आहोत. बघा कशा प्रकारे काम असतं शेतकऱ्याचं. एवढ्या रात्रीचं पण यावं लागतं. चला झाला फायनली. चला आता निघूयातच आपण घराकडे. चला गाईज घराकडे निघालोय. तर रात्रीचे 9-9:30 वाजून गेलेत. आता घरी आलो. आता थोडंसं फ्रेश व्हावं लागेल, कारण पूर्ण अंग भरलंय. चला काय केलं ना, ठसका लागला. बघा स्वयंपाक चालू आहे गाईज. भाजी भाकरी केली आहेत मम्मीने त्यांनी. चला आता आपण थोडंसं फ्रेश होऊयात, कारण आता पूर्ण अंग भरलं बघा हे आपलं कांद्यानं. चला भेटूयात थोड्या वेळात. फ्रेश झालं मस्तपैकी, कपडे चेंज केले, फ्रेश पण झालो आणि आता जेवणला बसणार आहोत. चला आपण. चला आज भाजी केली बघा, उसळ केली. चला खाऊयात आपण आता. चला गाईज मटाची उसळ केली आहे. चला मम्मीने ते वाढून देतात आपल्याला मस्तपैकी. आता जेवण करू. भूक पण खूप जबरदस्त लागली. दुपारी जेवणलो होतो साखरपुड्यामध्ये, पण परत भूक लागून गेली आता. चला या जेवणला सर्वांनी. जेवण झालं आणि त्यानंतर बराच वेळ थोडा आराम केला आणि पुन्हा मग व्हिडिओ एडिट करत बसलो. बराच वेळ झाला आता, 1-1:30 वाजण्यात आले आहेत. सो पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे आपला आणि आता हा लास्ट टेक आहे आपला, हा पण आपण ॲड करूयात. सो आजचा ब्लॉग इथंच स्टॉप करूयात. आणि नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की शेतातले व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटत आहेत, आणि जर आपले व्लॉग तुम्हाला आवडत असतील शेतातले तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.